पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करिअर शिबिर अशा पद्धतीचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्यास उपस्थित आजच्या सोहळ्याचे प्रमुख व्याख्याते अविनाशजी भारती साहेब, हे प्रसिद्ध व्याख्याते, कवी आणि मोठे कीर्तनकार असे व्याख्याते आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. शिवाय या ठिकाणी उपस्थित या मंगळवेढा नगरपालिकेचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य येताळाजी भगत सर, या तालुक्याच्या सभापती दीपाली ताड, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश अप्पा गायकवाड, तसेच नगरसेवक सोमनाथजी अवताडे, उपसभापती अर्जुनजी मल्हाळे, नगरसेवक आमचे अजितजी जगताप, चंद्रकांतजी घुले, प्रवीणजी खोतोडे, प्रतीक्षाताई मेटकरी, विजयाताई गुंगे, तरुणजी दारवाले, सावित्रीमाई आमच्या कोंडोबेरी, मनीषाताई मेटकरी, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीपजी खांडेकर, रमेशजी भांजे, संगीताताई दुधाळ, करुणाताई शिवशरण, विनायकराव यादव, अप्पासाहेबजी निकाम, पंचायत समिती सदस्य, तसेच आमच्या मोहिनीताई घनपाटील, जयश्रीताई कौचाळे, नगरसेवक सोमनाथजी हुशारे, या ठिकाणी उपस्थित आमचे ईश्वरजी गड्डे चेअरमन, आमचे नितीनजी पाटील, गुलाबजी थोरबोले, गोडाप्पाजी बिराजदार, आमचे केदार सर, शिवानंदजी पाटील, जनार्दनजी शिवशरण, आमचे दुधाळ शेठ, तसेच त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका अटकळे मॅडम, या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे गोविंदभाऊ पाटील, ॲडव्होकेट DCजी जाधव, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्या ठिकाणी विशेष करून उपस्थित असलेले सर्व पालक बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्र, आजच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं खरं म्हणजे हा गुणगौरव सोहळा या तालुक्यातील सर्व शाळेंच्या आणि विद्यालयांच्या पहिले 3 विद्यार्थी आपण औपचारिकता या ठिकाणी घेतोय. अनेक विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत, परंतु पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक असणारा प्रत्येक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आपण या निमित्तानं औपचारिकरित्या त्यांचा गुणगौरव व्हावा याकरता आपण घेतोय. खरं म्हणजे हा गुणगौरव सोहळा हा तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या, हा त्यांच्या जिद्दीच्या, त्यांच्या चिकाटीच्या, त्यांच्या आत्मविश्वासाचा हा खऱ्या अर्थाने आजचा गुणगौरव आहे. आणि हा गुणगौरव त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आहे आणि हा गुणगौरव त्यांचाही आहे ज्या पालकांनी मोठं योगदान या विद्यार्थ्यासाठी घडवण्याकरता दिलेलं आहे. ह्या सगळ्यांचा म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक आणि सर्व पालकांचा हा खऱ्या अर्थाने गुणगौरव सोहळा आहे. आणि हा गुणगौरव करत असताना खरं म्हणजे या 10वी 12वीचे विद्यार्थी हे पुढील भारताचं भविष्य, आणि हे भारताचं भविष्य खरं म्हणजे सगळं तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी सक्षमतेने विद्येने त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं विद्या आत्मसात केली पाहिजे. आणि तुम्ही केलेल्या या कष्टाला, तुमच्या कष्टाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता, तुमच्या पाठीवरती हात ठेवण्याकरता तुमचा गुणगौरव सोहळा आज अण्णांच्या प्रतिष्ठानच्या निमित्तानं होतोय. आणि या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, सचिव हे चांगल्या पद्धतीनं या प्रतिष्ठानचं काम आम्ही त्या निमित्तानं करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून या प्रतिष्ठानच्या निमित्तानं खरं म्हणजे अण्णांचा स्वभाव हा सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या किंवा अनेक गरजू लोकांना मदत करण्याचा हा अण्णांचा स्वभाव. आणि आई सुद्धा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी तिलाही आवड आहे. ती त्या निमित्तानं वारकरी संप्रदायामध्ये ही तिच्या त्या ठिकाणी मग्न असते, कार्यात मग्न असते. आणि आजचा हा गुणगौरव सोहळा खरं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा आज होत असताना अतिशय आनंद होतोय. मला या निमित्तानं सांगायचं आहे की अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पण पहिले 1, 2, 3 हे म्हणजे 3च विद्यार्थी असतील किंवा 4 विद्यार्थी विभागून कुठेतरी नंबर गेला असेल,
एकच मार्क जर पडले असतील तर समजा 400 मार्क पडले असतील एक नंबरला तर विभागून 400 असतील तर दोघांना विभागून नंबर जातो. तर असे 3च नंबर आपण या निमित्तानं करतोय. पण बाकीची उत्तीर्ण त्या निमित्तानं त्या प्रशालेत झालेले आहेत. मी नक्कीच त्यांनाही त्या निमित्तानं आजच्या तुम्हाला तर शुभेच्छा देतोय, त्यांनाही या निमित्तानं मी शुभेच्छा देतोय. आणि जे अनुत्तीर्ण झालेत किंवा कमी मार्क पडलेत यांना सुद्धा त्या ठिकाणी मी सांगू इच्छितोय की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळं अपयशाला खचून न जाता मी पुढच्या वेळेला 10वीला मार्क जर कमी पडले असतील तर 12वीला त्या ठिकाणी या गुणगौरव सोहळ्यामध्ये याच व्यासपीठावर मी त्या ठिकाणी या ठिकाणचा गुणगौरव प्राप्त करीन असं सुद्धा त्या ठिकाणी ध्येय ठेवण्याचं हा गुणगौरव सोहळा आहे. आणि या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की या भारतामध्ये हे भारत आपला देश, त्या भारत देशामध्ये खरं म्हणजे ज्या वेळेला युरोपियन कंट्रीमध्ये पश्चिमात्य कंट्रीमध्ये ज्या वेळेला केम्ब्रिज ऑक्सफर्ड या युनिव्हर्सिटी निघायच्या होत्या, ह्या युनिव्हर्सिटी निघायच्या अगोदर आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी होती ती म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी. आणि त्यावेळेला या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ज्या वेळेला लंडन पॅरिस या शहरामध्ये अंधकार होता त्यावेळेला त्या शहरामध्ये त्या ठिकाणी एखादा जर माणूस आजारी पडला किंवा एखाद्या माणसाचं कुठं मोठं दुखणं होत असेल, मोठा व्याधी होत असेल तर त्या वेळेला त्या त्या देशामध्ये जादूटोणा झाला अशा प्रकारचं त्यावेळेला तिथं सांगितलं जात होतं. एखादा सर्दी ताप आपल्याकडे जसं आदिवासी समाजामध्ये सर्दी ताप झाला जादूटोणा जसं घेतात तसं त्यावेळेला युरोप कंट्रीमध्ये सुद्धा हा अंधकार होता, हा जादूटोणा भयभीत होता. त्यावेळेला या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये त्या निमित्तानं सर्व रसायने करायचे, आयुर्वेदिक जडीबुटी करायचे आणि त्या औषधावर त्या आजारावरती औषध निर्माण करण्याचं काम या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये व्हायचं. परंतु काही काळाने नालंदा युनिव्हर्सिटी आपली लुप्त झाली. मला सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपल्या भारत देशामध्ये अतिशय मोठं त्या ठिकाणी विद्या घेण्याचं आणि विद्या देण्याचं काम हे भारत देश या जगाला आतापर्यंत करत आलाय. आपण बघतोय नासामध्ये सुद्धा सगळ्यात जर चांगली भाषा जर त्यांना नासांना चांगली कुठली वाटत असेल तर ती म्हणजे संस्कृत आहे. आपण संस्कृतला मागे टाकलं परंतु या संस्कृतवर अभ्यास करण्यासाठी लंडन मध्ये त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी उभा केली गेली. आपण बघतोय की आपल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशच शिकलं पाहिजे, इंग्लिश मिडियमला गेलं पाहिजे. परंतु मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो की इंग्लिश शिकायला आज व्यासपीठावरचे किती आज आम्ही सगळेजणच आहे. आज तुमच्या समोर आम्ही तुमच्या आयडॉल आम्ही किती इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो. इंग्लिश शिकलं पाहिजे, इंग्लिश वाचता आलं पाहिजे, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इथपर्यंत आपण केलं पाहिजे. परंतु इंग्लिशच भाषा ही शिकली पाहिजे असंही काही नाही. आज आपण बघतोय की या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी ज्या भाषा, कारण मलाही त्या खंड झाले, माझं इंजिनिअरिंग झालंय, मी त्या निमित्तानं मी बघितलंय इंग्लिश शिकण्यासाठी त्या ठिकाणी माझा वेळ एवढा खर्च व्हायचा, जेवढा अभ्यास तिकडं त्या इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला जेवढा वेळ लागायचा तेवढा इंग्लिश शिकायला मला तेवढा वेळ गेला. परंतु आज आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी असे विद्यापीठ उभा केले की ज्या भाषेमध्ये तुम्ही शिकताला त्या भाषेमध्ये त्या युनिव्हर्सिटी निर्माण केल्या. महाराष्ट्रात मराठीमध्ये तुम्ही मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मराठीमध्ये तुम्हाला त्याचं ज्ञान दिलं जाईल. इंजिनिअरिंग शिकायचं असेल तर मराठीमध्ये ज्ञान दिलं जाईल. गुजरातमध्ये गेला तर गुजराती भाषेमध्ये दिलं जाईल, कर्नाटकमध्ये गेला तर कन्नड भाषेमध्ये दिलं जाईल, आंध्रामध्ये गेला तर तेलुगू भाषेमध्ये ज्ञान दिलं जाईल. म्हणजे ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये हे विद्यापीठ निर्माण करण्याचं काम आदरणीय मोदीजी या निमित्तानं करतात. खऱ्या अर्थाने लवकरात लवकर त्याचं सुद्धा इम्प्लिमेंट होतंय. आज आपण बघतोय केंद्राने AI म्हणजे अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटर म्हणजे ACIC अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटर हे
जवळजवळ या सरकारने निर्माण केलं आणि या सरकारने निर्माण केलं इनोव्हेशन म्हणजे नवीन विचार. आज नवीन विचार हे निर्माण झाला पाहिजे याकरता जवळजवळ 2700 कोटी रुपये नीती आयोगाच्या खात्याच्या मार्फत या निमित्तानं आज हे सरकारने केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आहेत, वेगवेगळ्या फॅक्टरी आहेत, वेगवेगळे रिसर्च सेंटर आहेत. या रिसर्च सेंटरना एवढंच त्या ठिकाणी आव्हान केलं गेलंय की या ठिकाणी जे नवीन विचार आहेत, नवीन विचार म्हणजे काय, शेतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत असेल, हे वेगवेगळे नवीन विचार हे भारतामधील सगळ्या या रिसर्च सेंटर मधून त्या ठिकाणी घ्यायचे. आमचे नानाभाऊ राऊत या निमित्तानं आलेले, त्यांचंही स्वागत. या तर हे वेगवेगळे नवीन विचार आपण या निमित्तानं भारतातून हे सगळे विचार या कर्नाटक मधून वेगळा विचार येईल, तिथल्या रिसर्च मधून, महाराष्ट्रातून वेगळा विचार येईल, इतर राज्यातून वेगळा येईल. हे सगळे नवीन विचार एकत्र करून एक वेगळा विचार या निमित्तानं झाला पाहिजे. भारत देश हा अतिशय शिस्तप्रिय आणि सगळ्यात, जर नालंदा विद्यापीठ मला सांगता राहून गेलं भाऊ की नालंदा विद्यापीठ हे जर 700 वर्षापूर्वी हे जाळलं गेलं, हे बख्तियार खिलजींनी जाळलं गेलं, त्याच्यावरती मी डिटेल आता सांगत नाही, परंतु हे जर जाळलं नसतं तर नालंदा विद्यापीठ हे जर आज राहिलं असतं तर 700 वर्षापूर्वी आपण या जगातील विश्वगुरु म्हणून भारत देश हा गणला जाऊ शकत होता. आणि नालंदा विद्यापीठ हे जेवढं जग होतं हे जगाच्या 500 वर्ष हे पुढे नालंदा विद्यापीठ होतं. अशा पद्धतीनं हे विद्यापीठ होतं आणि अशा पद्धतीची विद्वत्ता या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुमच्यामध्ये सुद्धा या नालंदा विद्यापीठ मध्ये जे विद्वान आहेत तशा पद्धतीची विद्वत्ता ही तुमच्यामध्ये आहे. फक्त तुम्ही ती शोधली पाहिजे आणि ती शोधून त्या ठिकाणी तशा पद्धतीची वाटचाल ही तुम्ही केली पाहिजे. आणि आज या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही शिका. आज मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या ही खूप मोठ्या, म्हणजे आज गुणवत्तेच्या बाबतीत आज जर बघायचं म्हणलं, मुली आता आज ज्या गुणवंत ह्याच्यामध्ये सत्कारामध्ये अशा किती मुले जर हात वर करा एवढ्यामध्ये, आणि मुलं किती जर हात वर करा आज ज्यांचे सत्कार आहेत. ही पोरांनी फक्त गाड्या घ्यायच्या, गाड्या फिरवायच्या, पालकांनी त्यांना करायचं आणि मुलींनी त्या ठिकाणी घर काम करायचं, घरातली सगळी कामं करायचा आणि अभ्यासही करायचा. म्हणजे आज महिला आमच्या सगळ्या एक पाऊल पुढं या निमित्तानं आहेत. विद्वत्तेच्या माध्यमातून सुद्धा या निमित्तानं मी सांगू इच्छितो की तुम्ही शिका. तुम्हाला जे जे काही ज्या क्षेत्रामध्ये जाऊ वाटतंय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करा. मला पालकांना आणि गुरुजनांना सुद्धा या निमित्तानं एक विनंती करायची आहे की ज्या मुलांचं ज्याच्यामध्ये चांगली विद्वत्ता आहे किंवा चांगलं काही करू शकतात त्या क्षेत्रामध्ये मुलांनी कार्य केलं पाहिजे. मी माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगतोय की लता मंगेशकरनी जर खूप शिकलं असतं तर आज आपल्याला गान कोकिळ मिळाली असती. सचिन तेंडुलकर जर खूप शिकला असता तर जगातील क्रिकेटपटू या ठिकाणी आपल्याला मिळाला असता. आज फुटबॉल खेळाडू आपला काय मेस्सी, आज त्या मेस्सीला इंग्लिश येत नाही, काही येत नाही, पण जगातला सगळ्यात मोठा फुटबॉलपटू तो आहे. तो जर फुटबॉल न खेळता जर शिक्षणच शिकत असला तर काय झालं असतं. त्या जगाला एक फुटबॉलपटू या ठिकाणी मिळाला असता. तर तुम्हाला मुलींना आणि मुलांनाही तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्या क्षेत्राकडे तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या क्षेत्रामध्ये जेवढं तुम्हाला जमतंय तर तेवढं त्या ठिकाणी कष्ट करा. जेईची जिद्द आज पहिला दुसरा तिसरा नंबर तुम्ही जी काढण्याची केली तशा पद्धतीनं तुमच्या क्षेत्रामध्ये तशी जिद्द निर्माण करा आणि तशाच पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत राहा.
नक्कीच या कार्याला तुम्हाला सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक पालक यांना मी या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज आसाम जोरोट येथे भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातामध्ये 5 जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. त्यांनाही या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि